बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अनवणित अत्याचाराच्या विरोधात चिपळूणमध्ये हिंदू जनजागृती समितीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी चिपळूण शहरातील शेकडो नागरिक स्वयंस्फूर्तीने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. बांगलादेशमध्ये हिंदूंवर प्रचंड प्रमाणात अत्याचार होत आहेत. त्यामध्ये भारत सरकारने दखल द्यावी अशी मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली. या मोर्चानंतर प्राण कार्यालयासमोर अनेकांनी आपले विचार मांडले आणि आपल्या भावना प्रकट केल्या. त्यानंतर मोर्चाच्या वतीने समितीने जाऊन प्रांताधिकारी यांना निवेदन सादर केले. या मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. अत्यंत शांतपणे हा मोर्चा पार पडला. साधूला अटकेत टाकण्यात येत आहे. या भयानक अत्याचाराचा भारतातील सकल हिंदू समाज ज्याही दिशेत करीत आहे त्याकरता आज हा मुकमोर्चा काढण्यात आला आहे. आपणही या मुकमोर्चामध्ये सामील व्हा. हिंदूंवरील अत्याचाराचा आणि बांगलादेश सरकारचा ज्याही दिशेत चला. धर्मरक्षणासाठी सज्ज व्हा. संकटात हिंदू तर मदतीला कोटी बंधू. चला धर्मरक्षणासाठी सज्ज व्हा. संकटात हिंदू तर मदतीला कोटी बंधू. सामील व्हा. अत्याचाराचा आणि बांगलादेश सरकारचा ज्याही दिशेत चला. धर्मरक्षणासाठी सज्ज व्हा. भारतातील मीडियातला एक वर्ग कसा दुटप्पीपणे वागतोय हेही त्या लेखात सांगितले, तेही तुम्ही पहा. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निशस्त्रांचा प्रज्ञा. बांगलादेशातील हिंदू एकत्र आले, त्यांनी देखील निदर्शनं केली, पण होते आणि निशस्त्र ही संघटना होती, निशस्त्रांचा प्रतिकार होता. त्याच्याबद्दल त्याचा पूर्ण उपयोग होणार आहे हे सगळ्यांना माहिती असते. आणि मी बोलतोय त्याच्या अर्थाने